जर तुम्ही गुटखा खाताय, टोबॅको खाताय आणि जर का तुम्हाला काही पण तिखट खाल्ल्यावर खूप तिखट लागतंय, तर ते पण एक साईन आहे की ओरल कॅन्सर व्हायचे चान्सेस तुम्हाला जास्त आहेत. ओरल कॅन्सर 100% होणार. आता त्यावरती लिहिलेलं आहे की यामुळे ओरल कॅन्सर होतो, तर हा प्रश्न चुकीचा की यामुळे ओरल कॅन्सर होतो का? जर तुमच्या तोंडामध्ये इन्फेक्शन आहे थोड्या प्रमाणात आहे, तुमचं भलेही तुम्हाला तीव्र सणक जात नाही, तुमचे दात दुखत नाही आहेत, काहीच होत नाही आहे, पण तुमच्या तोंडामध्ये इन्फेक्शन आहे आणि ते जर तुम्ही इग्नोर केलं तर तुम्हाला हार्ट अटॅक पण येऊ शकतो. हे 100% खरं आहे. म्हणजे मी अशी मुलं बघितले क्लिनिकमध्ये येतात की ज्यांचं वय आता फक्त 12 ते 13 वर्ष आहे, ते सुद्धा मुलं गुटखा वगैरे खातात. आणि इंडियात विचार केला तर आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्समध्ये डेंटल नाही इन्क्लुडेड. दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या एका नव्या एपिसोडमध्ये आज आपण गेस्ट म्हणून एक डेंटिस्ट आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट त्यांना बोलवलं आहे, ज्या की आहेत डॉक्टर सुचिता गायकवाड. आणि त्यांच्याबद्दल जेव्हा रिसर्च करत होतो मी, तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की त्यांच्या क्लिनिकमध्ये ते एक स्पेशल ऑफर चालवतात, आणि ती म्हणजे ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी ते खास करून एक मोफत दरामध्ये ते त्यांची डेंटल तपासणी करतात, आणि प्लस त्या खूप कमी दरात दातांची ट्रीटमेंट करून देतात. आणि म्हणून आपला हा पॉडकास्ट नक्कीच तुम्ही आज बघा. तर चला बघूया काय काय आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते ह्या पॉडकास्टमध्ये. आजचा पॉडकास्ट हा खूप मस्त होणार आहे, कारण आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये आपले लहानपणीचे सगळे प्रश्न आहेत ते आपले सॉल्व्ह होतील, आणि आपल्या चुकीच्या सवयी आहेत त्या पण खूप आपण नीट करू. कारण मॅडम लहानपणापासून आपल्याला आईवडील आपले म्हणतात की ब्रश कर ब्रश कर ब्रश कर, पण ब्रश कसा करायचा हे आपल्या आईवडिलांनाच नसतं माहिती. मग लहान मुलं करतात कसाही ब्रश करतात, आणि मग त्यामुळे त्यांचे जे छोटे छोटे दात असतात ते खराब होतात आणि डॅमेज होण्याची शक्यता वाढते. तर तुम्ही आज आम्हाला हे सांगा की ब्रश करायचा कसा, ॲक्च्युअल टेक्निक काय त्याची? हा प्रश्न खूप चांगला आहे, कारण का याच्यावरती उत्तर देणं आणि सगळ्या लोकांपर्यंत याची माहिती पोहोचणं खूप गरजेचं आहे. आपण ब्रश करताना ब्रिसल जेव्हा दातावरती ठेवतो तेव्हा फक्त दातांवरती ब्रश हा मागे पुढे असंच ब्रश केला जातो, आणि प्रत्येकजण तसाच ब्रश करतो. त्याच्यामध्ये दातांच्या मागून ब्रश करायचा हे तर सगळे विसरूनच जातात. तर ब्रश करताना एक रोल टेक्निक आहे आणि एक मॉडिफाईड बास टेक्निक आहे. म्हणजे आता हे अवघड नाही सांगत मी, अगदी सोपं करून सांगते. दातांच्या वरती जेव्हा तुम्ही ब्रश ठेवता त्याचे जे ब्रिसल्स आहेत पुढचे, तेव्हा तुम्ही हिरड्यांवरती ठेवणार, तर ते 45 डिग्रीला म्हणजे हिरड्यांवरती ठेवल्यानंतर ते चिटकले पाहिजेत ब्रिसल्स तुमच्या दाताला, आणि हिरड्यांच्या साईडवरून ब्रश खाली गेला पाहिजे म्हणजे दातांच्या साईडला. एक व्हिडिओ पण तुम्हाला दिसेल, तुम्ही त्याच्यामध्ये टाकलेला आहे तो, तर त्याच्यामध्ये समजून जाईल तुम्हाला की ब्रश कसं करायचं. समजा तुम्ही खालचा दात ब्रश करतायत, तर ब्रश जेव्हा तुम्ही असा घेताय तर ब्रशने ब्रश वरती गेला पाहिजे. वरचे दात ब्रश करताय तर ब्रशचे ब्रिसल्स हे हिरड्यांच्या वरती पाहिजेत आणि खालच्या साईडला ब्रश केलं पाहिजे. म्हणजे असं हे ब्रश करायची टेक्निक अगदीच चुकीची आहे. तुम्हाला दातांच्या वरती जो इनॅमल आहे त्याला रिस्पेक्ट करायचं आहे, तुम्हाला त्याला घासून टाकायचं नाही आहे. ब्रश करतोय म्हणजे आपण फूड पार्टिकल्स काढतोय, दातांचा लेअर खराब नाही करत आहोत. तर ब्रश करताना जेव्हा तुम्ही हिरड्यांवरती ब्रश ठेवताय, अगदीच जेंटल पद्धतीने हिरड्यांकडून ब्रश हा खाली आला पाहिजे. खालच्या साईडचे करताना पण हिरड्यांकडून ब्रश वरती गेला पाहिजे. आतमधल्या साईड दातांची आतली साईड पण ब्रश करताना हिरड्यांमधून ब्रश जेव्हा तुम्ही हिरड्यांकडे ठेवताय तेव्हा तो वरती ब्रश व्हायला पाहिजे आहे, तरच त्यांनी खूप छान ब्रश होणार. यामध्ये मला अजून एक सांगावंसं वाटतं की जे मी माझ्या क्लिनिकमध्ये बघते, जर कम्पेअर केलं स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये, मी माझ्या क्लिनिकमध्ये ब्रशसुद्धा पेशंटला ॲज अ गिफ्ट देते, बायोडिग्रेडेबल, आणि मी त्यांना सांगते की तुम्ही अल्ट्रासॉफ्ट किंवा सॉफ्ट ब्रश वापरा. त्यांच्यामध्ये तो अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी मी ते ब्रश कस्टमाइज करून आणलेले आहेत. जेव्हा समजा हजबंड वाईफ क्लिनिकमध्ये येतात आणि दोघांना पण ब्रश दिला जातो, तर ते हजबंड 15 दिवसांनी आल्यानंतर बोलतात, मॅडम तुम्ही दिलेला ब्रश तर खराब झाला, आणि वाईफचा 2 महिने चालत असतो ब्रश. तर याच्यावरून समजतं की जेंट्स खूप जोरात ब्रश करतात, आणि तसं नाही केलं पाहिजे. त्यामुळे काय होतं की ॲट्रिजन होतं आणि अब्रेजन. ॲट्रिजन तर दातांच्या वरच्या साईडला होतं, जिकडे काय होतं बऱ्याचदा की हिरडी आणि टूथ इथे खूप सारा लेअर घासला जातो. एक पिक्चर पण तुम्ही दाखवून द्याल की त्याच्यामध्ये समजून जाईल की अब्रेजन म्हणजे काय.
त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही जिकडे ब्रश करता तिथे तुम्ही जर हात लावून बघितला, बोट लावून बघितलं, तर दिसेल की खड्डे पडलेले असतात पेशंट्समध्ये अक्षरशः. मग ते सिमेंट भरून आपल्याला खड्डा भरून घ्यावा लागतो. तर ते व्हायला नकोय, म्हणून ब्रशिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण ब्रश करतोय दात वाचवण्यासाठी, पण ब्रश केला जातोय दात आणखीन खराब होण्यासाठी. तर ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर आणि लहान मुलांमध्ये जर विचार केला तर ब्रश करताना त्यांना तुम्ही अल्ट्रा सॉफ्ट ब्रश द्या किंवा सॉफ्ट ब्रश द्या. मीडियम पण चालेल, कारण तसेही मुलं खूप फास्ट ब्रश करत नाहीत. जर त्यांना जर ब्रश करायचं असेल तर. आणि पॅरेंट्सनी तिथे थांबून त्यांना ब्रशिंग टेक्निक शिकवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा स्वतः पॅरेंट ब्रश करत असतात आणि शेजारी जर मुलगा उभा असेल आणि त्यालाही तुम्ही सेम टायमिंगला ब्रश करायला लावला, तर मग तो ते एक्सेप्ट करेल. आपण काय करतो, मुलगा शाळेत चाललाय, त्याचे पटापट ब्रश करून द्या दातांना, मग तो मुलगा पण इरिटेट होतो की हे मला सकाळी सकाळी जबरदस्ती तर उठवलं जातं शाळेत जाण्यासाठी आणि फास्ट ब्रशिंग केलं जातं, तर ते मुलं ते एक्सेप्ट नाही करत. त्याच्यामुळे कीड वाढण्याचं पण प्रमाण वाढतं. पण मॅडम, हे तुम्ही बोललात आणि आपल्या ऑडियन्सला समजलं पण असेल, आपण सगळे पिक्चर वगैरे दाखवले, सगळ्यांना त्यांना लक्षात पण आलं असेल. पण प्रॉब्लेम काय माहिती, आजकाल लोक खूप कंटेंट कन्झ्युम करतात, सगळं काही बघतात. आजकाल 1000 रेसिपी स्त्रिया बघतात, पण त्यातल्या करतात किती? 1-2च. मग ही सवयच लागत नाही आपल्या इंडियन ऑडियन्सला, की बाबा तुम्ही जे म्हटलात कशा अँगलनी ब्रश करायला पाहिजे, तर ही सवय कशी लावायची? अच्छा, आता जर सवय कशी लावायची, सवय लागणार म्हणजे 100% लागणार. कारण का, लोकांपर्यंत ही माहिती आतापर्यंत कधीच पोहोचलेली नाही की ब्रश कसा करायचा. जेव्हा त्यांना लक्षात येईल की आपण चुकीचा ब्रश करतोय आणि त्यामुळे दातांच्या वरचा लेअर निघून जातोय आणि तो आपल्याला त्रासदायक आहे, आणि जसं बघितलं की डेंटल ट्रीटमेंट्स महाग आहेत, त्यापेक्षा आपण ब्रश चांगला केलेला कधी पण बरं, बरोबर? तर नक्कीच ती सवय लागणार लोकांना, नक्कीच ते छान ब्रश करतील जेव्हा आपण त्यांना योग्य पद्धतीने ॲडवाईस करू किंवा मार्गदर्शन करू. बरोबर. आणि आपण लहानपणापासून बघत आलोय, ते आता कॉमेडी करतात त्या ॲडव्हर्टायझिंगची, की आपके टूथपेस्ट में नमक है क्या. तर नक्की नंतर ॲडव्हर्टाईज काय आली, पहिले नमक है क्या, नंतर आली आपके टूथपेस्ट में पुदिना है क्या, मग नंतर त्यांनी काय काय टाकायला सुरुवात केली टूथपेस्ट मध्ये, लवंग वगैरे हे क्या. पण ऍक्च्युअल मध्ये टूथपेस्ट मध्ये लागतं काय की जेणेकरून ती टूथपेस्ट चांगली आहे आणि ही खराब आहे? टूथपेस्टमध्ये ना सगळ्यात प्रथम फ्लुराईड असायला पाहिजे. म्हणजे फ्लुराईड काय करतं की टूथमध्ये डिकॅल्सिफिकेशन, म्हणजे जो दातांच्या वरचा लेअर निघून जातो तर तो त्याला रिमिनरलाइज म्हणजे परत तयार करायचं काम करतो. तर फ्लुराईड खूप महत्त्वाचं आहे. जे तुम्ही बोलताय की नमक हे क्या, म्हणजे सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड का टाकलं जातं, कारण का त्याच्यामध्ये जे घटक आहेत ते अँटी इन्फ्लामेटरी आहेत, म्हणजे हिरड्यांना स्ट्रॉंग करणार आणि टूथला पण स्ट्रॉंग करायचं काम करतात. तसंच लवंग हे क्या, जर का हर्बल टूथपेस्ट आहे तर त्याच्यामध्ये लवंगचं काम काय आहे, तर दॅट इज ऑल्सो अँटीसेप्टिक. म्हणजे आपल्याला बऱ्याचदा बॅड ब्रीथ, पेशंटला तोंडातून घाणेरडा वास वगैरे येतो, तर त्या सगळ्या गोष्टींसाठी लवंग काम करतं. पण बऱ्याचदा व्हाइटनिंगसाठी पण टूथपेस्ट आहेत. आपके दात अच्छे चमकने के लिए ये टूथपेस्ट यूज करो, बट व्हाइटनिंग टूथपेस्ट जास्त वापरले नाही पाहिजे, कारण का त्याच्यामध्ये ना अब्रेझिव्स आहेत. जसं खूप जोरात ब्रश केल्यावर दाताचा लेअर कमी होतो, तसंच जर तुम्ही व्हाइटनिंग टूथपेस्ट खूप जास्त प्रमाणात वापरला तर त्याने पण दातांचा लेअर कमी होणार आहे. आणि सेन्सिटिव्हिटी वाढते, ते तर वेगळंच. तीव्र सणक जाते. हो ती त्यासाठी पण वेगळी टूथपेस्ट आहे. म्हणजे जेव्हा दात दुखतात, आता अचानक आपल्याला दात दुखतं, आपल्याला काय सुचतं की बाबा लगेच जाऊन थोडंसं टूथपेस्ट लावावी. म्हणजे जेव्हा अशी तीव्र सणक जाते तेव्हा एक पर्टिक्युलर टूथपेस्ट लावायची असते का? आता समजा एखाद्या पेशंटमध्ये तीव्र सणक कशामुळे गेली हा पहिला प्रश्न आहे. जर का त्याच्या दातांचा वरचा लेअर थोडा घासला गेलाय, कारण काही असेल, खूप जास्त ब्रश केल्यामुळे किंवा ॲट्रिजनमुळे, तर त्या ठिकाणी तुम्ही एखादी सेन्सोडाईन सारखी टूथपेस्ट म्हणा लावली तर सेन्सिटिव्हिटी थांबणार. पण तीव्र सणक जाती ती जर खूप जास्त दात किडल्यामुळे आहे तर तिथे हे तुम्हाला उपयोगी नाही पडणार. मग अगदीच त्या वेळासाठी जर काय करायचं तर तुम्ही थोडंसं लवंग तेल जे आहे ते कॉटनमध्ये घेऊन तिथे लावून ठेवा, तर थोड्या वेळासाठी सणक कमी होईल. किंवा खूप ठणक लागतोय तर तुम्ही तुरटीच्या पाण्याने घरी गुळण्या करू शकता, जेणेकरून तात्पुरती ठणक तिथली थांबेल तुमची. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण काय होतं ते म्हणतात ना, लोक म्हणतात की दाताचं दुखणं, दाढेचं दुखणं येऊ नये, कारण रात्रभर झोप लागत नाही. पेशंट रात्रीच क्लिनिकला येतात, रात्री 2 वाजता सुद्धा येतात.
मग तुम्ही इन्स्टंट उपाय कसा करता? म्हणजे एखाद्याला खूप दुखतंय तर हां. ते खरंच इन्स्टंट उपाय करणं सोपं आहे का? तेवढं का होतं का ते? हां, क्लिनिकमध्ये तर 100% पॉसिबल आहे. ते तर आमचं कामच आहे. पण जर का घरी असाल, तर ते थोडंसं डिफिकल्ट आहे. कारण रात्रीचं पेन हे अनबेअरेबल असतं. जेव्हा पेशंट बाहेर आहे, समजा घरी आहे आणि अचानक पेन झालं, तर ते थांबवणं खूप डिफिकल्ट आहे. पण क्लिनिकमध्ये तर आम्ही 10 मिनिटामध्ये पेन थांबवतो. ओके. म्हणजे क्लिनिकमध्ये जर तुम्ही पेशंट आले हां. तर त्यांना सोपं आहे आपलं तीव्र सणक थांबवणं. हो, पण घरी नक्कीच. अजून एक मी एक बुक वाचत होतो, पॉवर ऑफ हॅबिट्स. तर त्यात एक मला गोष्ट लक्षात आली की त्याने सांगितलं होतं की जो टूथपेस्टला जो फेस येतो ना, ॲक्च्युअली त्याची काही गरजच नाही आहे. हां, ते फक्त एक मार्केटिंग गिमिक आहे हां. की अमेरिकेमध्ये टूथपेस्ट विकल्या जात नव्हत्या. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, की टूथपेस्टमध्ये एक असा पदार्थ टाकला जेणेकरून त्याला आपण फेस येतो ना कपडे धुतल्यावर, हं. तसं फेस येईल. मग लोकांना फेस आला बघितलं वाटतं की काहीतरी होतंय, हं. की काहीतरी साफ होतंय माझं. हं, हं. आणि त्या फक्त एका कारणामुळे हे सगळे सिस्टम तयार झाली की टूथपेस्टमध्ये तो घटक टाकायचा आणि मग फेस येईल. मग लोकांना वाटेल की हे सगळं काहीतरी साफसफाई होते माझी आणि माझे दात क्लीन होतात. ही खरी गोष्ट आहे का? हां, म्हणजे तुम्ही विचार केलात तर "ज़्यादा झाग आने वाला साबुन, उससे कपडे अच्छे निकलते" हे तसंच लोकांना वाटतं की जास्त फेस होणारा टूथपेस्ट त्याने जास्त चांगले हां. ब्रश होतो. तर तसं नाहीये. त्याच्यामध्ये सोडियम लॉरेल सल्फेट आहे की जे काम करतं फेस तयार करण्यासाठी टूथपेस्टमध्ये. आणि हे अमेरिकेतल्या कुणी गिमिक जे आहे तुम्ही सांगताय की त्यांनी त्याच्यामध्ये ते ॲज अ डिटर्जंट सारखं काम करतं म्हणून टाकलंय. मग जर आपण आपल्या पूर्वापार लोकांकडे गेलो तर आपण तर टूथपेस्ट वापरतच नव्हतो. आपण वापरायचो मिसवाक वगैरे किंवा ज्या लिंबूच्या काड्या आपलं जे कडुनिंब आहे त्याच्या काड्यांनी ब्रश केला जायचं. त्याच्यात तर झाग वगैरे व्हायचा काही प्रश्नच नाहीये. तर त्याची गरज नाहीये टूथपेस्टमध्ये जे आपण आता बोलतोय. तर डिटर्जंटसारखं जे काम करतं आणि ज्याने फेस होतं त्याची गरज खरंच नाहीये. पण ते लोकांपर्यंत पोहोचणं, ब्रँडिंग होणं, ते त्यांना छान वाटावं म्हणूनसाठी आहे. त्याची शक्यतो तशी काही गरज नाहीये. हां, ते ऑब्व्हियसली त्याच्यामुळे त्यांचे सेल्स एकदम म्हणजे त्यांचे जे कंपनीचे शेअर्स होते, जे पेप्सोडने केले होते, हं, तर आधी जे सेल्स होते ना, ते 100x त्यांचे वाढले हं, पटकन. हं. मग सगळ्यांनीच ती सिस्टम चालू केली की आपण पण आपल्या टूथपेस्टमध्ये यूज करूया. हां, आता हां. लोकांना ॲक्सेप्टच होत नाही की जसं तुम्ही हां. म्हटलात की जोपर्यंत झाग दिसत नाही जास्त, हां, हां. तोपर्यंत स्वच्छ झालेलं वाटत नाही. हां. आणि आता तुम्ही एक विषय काढलात की पूर्वी आपल्या भारतामध्ये लोक वेगवेगळ्या आयुर्वेदिक पद्धतीने हं. दात स्वच्छ करायचे. हं. तर आयुर्वेदिक पद्धतीमध्ये दात स्वच्छ करणं हं. आणि ह्या आधुनिक पद्धतीमध्ये काय फरक आहे? म्हणजे गावाकडे अजूनही लोक काही ते वापरतात, पण त्यांचे दात चांगले आहेत आणि आपण इकडे माउथवॉश वापरतोय, सगळे टूथपेस्ट वापरतोय, पण तरी आपले दात किडतायत, असे तीव्र सणक जाते, अशा गोष्टी होतात आपल्यासोबत. आता मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू का? म्हणजे प्रत्येक जण सांगतो की 2 बार ब्रश करो, 2 वेळा ब्रश करा, म्हणजे ब्रश केला तरच दातांमध्ये कीड लागणार नाहीये. तर असं नाहीये. तुम्ही 2 वेळा 10-10 मिनिटं ब्रश करताय, तर तुम्ही दातांचं लाईफ जे आहे ते खराब करून टाकताय. सगळ्यात पहिलं तर तुम्ही फक्त एकच वेळेला ब्रश करताय पण व्यवस्थित मी जसं मगाशी सांगितलं त्या पद्धतीने ब्रश करताय आणि फक्त 2च मिनिटं ब्रश करताय प्रॉपरली, तरी पण दॅट इज सफिशियंट आहे. ओके. आणि दुसरा प्रश्न की आयुर्वेदिक आणि आताच्या टूथपेस्टमध्ये फरक आहे तर 100% आहे. आयुर्वेदाला आपण ॲलोपॅथीने कंपेअरच नाही करू शकत. आयुर्वेदिकमध्ये आता जे काही नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरून पावडर फॉर्ममध्ये टूथपेस्ट असतात, ज्याच्यामध्ये सगळे जे लवंग वगैरे ज्या कुठल्या पण इन्ग्रेडियंट्स इम्पॉर्टंट आहेत टूथला साफ करण्यासाठी किंवा हिरड्यांना स्ट्रॉंग करण्यासाठी, त्या खूप बेस्ट काम करतात ॲलोपॅथी टूथपेस्टपेक्षा 100%. पण प्रत्येक ठिकाणी आपण आयुर्वेदिक मेडिसिन्सनी नाही काम करू शकत. कारण का आयुर्वेदिक मेडिसिन्समध्ये फ्लुराईड नाही टाकू शकत. ओके. आपल्याला त्याच्यासाठी ॲलोपॅथी टूथपेस्ट जे आहे ज्याच्यामध्ये फ्लुराईड आहे तेच लागणार किंवा काही अर्जिनिन वगैरे आहे जे सेन्सिटिव्हिटी थांबवण्याचं काम करेल, ते आपल्याला त्याच टूथपेस्टमधून भेटेल. मग आता याच्यात कन्फ्यूज होण्यासारखं अजिबात नाही की मग लोक विचारतील की नक्की काय वापरायचं. हो. माझ्याकडे पेशंट आले तर मी त्यांना सल्ला देते की जर तुमच्या दात खूप ठणक लागते, सेन्सिटिव्हिटी आहे किंवा काही पेशंटला खूप ॲसिडिटी असते, तर ॲसिडिटीमुळे त्यांचे दात खूप घासलेले असतात, पण त्यांना समजत नाही की अरे आपले दात एवढे घासलेले आहेत. त्यांना फक्त माहीत असतं की पाणी पिलं की ठणक लागते. जेव्हा डेंटिस्टकडे जाऊन बघतात तर दात तर त्यांचे एकदम छान असतात, एका पण दाताला कीड नसते आणि हे खूप महत्त्वाचं आहे, बऱ्याच पेशंटला माहिती नाही आहे. तर त्या पेशंटमध्ये मग तुम्ही अँटी सेन्सिटिव्हिटी म्हणजे ज्याने सेन्सिटिव्हिटी थांबेल अशी टूथपेस्ट वापरायला पाहिजे.
ज्या पेशंटमध्ये केरीज म्हणजे कीड लागण्याचं प्रमाण खूप आहे अशा पेशंटमध्ये फ्लुराईड असलेल्या टूथपेस्ट वापरल्या पाहिजे. त्याच्यात पण एक मुद्दा असा आहे की जर लहान मुलं आहेत तर त्यांना कमी फ्लुराईड असलेली टूथपेस्ट वापरा, किड्ससाठी जी वेगळी येते. ओके. कारण का त्यांना आपण जे फ्लुराईड वापरतोय ते चालणार नाही, कारण का बऱ्याचदा ते गिळतात, तर ते त्यांच्यासाठी चांगलं नाही आहे. आता तिसरं आहे की जर तुम्हाला व्हाईटनिंग, बऱ्याच पेशंटचं असतं की नाही मला तरी पण दात स्वच्छ पांढरे शुभ्र चमकायला पाहिजे, तर तुम्ही दररोज व्हाईटनिंग टूथपेस्ट नाही वापरायला पाहिजे. आठवड्यातून 2दा ओके आहे. आणि जे एकदम ठणठणीत आहेत, ज्यांना काहीच त्रास नाही आहे, त्यांनी 3 दिवस नॉर्मल टूथपेस्ट वापरून 3 दिवस तुम्ही जर एखादी विठोबा ज्याच्यामध्ये पावडर फॉर्ममध्ये आहेत त्या टूथपेस्ट वापरल्या तरी चालेल, म्हणजे तुम्हाला दोन्ही फायदे भेटतील. त्याचबरोबर तुम्ही गरम पाण्यात मीठ टाकून किंवा तुरटी टाकून आठवड्यातून एकदा गुळण्या करा. अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, आता जेव्हा ब्रश करतो आपण, ब्रश केल्यानंतर हिरड्यांना बोटाने मसाज करायचा असतो, हे कोणाला माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे का? नाही, मला पण नव्हतं माहिती, म्हणून मी आता ऐकतो काय नक्की आहे टेक्निक. हिरड्यांना जेव्हा तुम्ही बोटाने मसाज करताना तेव्हा दातांबरोबर हिरड्यांची हेल्थ वाढते. ओके. समजा तुम्ही बिल्डिंग बांधली आहे आणि बिल्डिंगचा पायच पक्का नाही आहे, तर त्या बिल्डिंगचा उपयोग आहे का? नाही, ते ढासळून जाणार. तसंच बिल्डिंगचा पाय म्हणजे हिरड्या आहेत. जर तुमच्या हिरड्या स्ट्रॉंग नाही आहे आणि तुम्ही त्याच्यावरती तुमचे सगळे टूथ एकदम चांगले चमकतात आहेत, तर काहीच फायदा नाही. म्हणून हिरड्या पण तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत जेवढे तुमचे दात महत्त्वाचे. मग हिरड्यांना जेव्हा स्वच्छ करताना मग ते टूथपेस्ट लावायची का हिरड्यांवर? नाही, तुम्ही फक्त हिरड्यांना बोटाने मसाज करू शकता, गरज नाही तुम्हाला त्याच्यावरती पेस्ट लावायची. किंवा तुम्ही थोडंसं मीठ घेऊन ते मसाज करू शकता हिरड्यांवरती. किंवा त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता गमपेंट किंवा स्टोलिन, असे आयुर्वेदिक गोष्टी आहेत, त्याला गमपेंटच बोलतो आम्ही, हिरड्यांवर मसाज करण्यासाठी. त्याने जर तुम्ही, किंवा हिमालयाचं पण येतं हिरड्यांवर मसाज करण्यासाठी, तर त्याने जर मसाज केला तुम्ही आठवड्यातून 2दा तरी पण बेटर आहे. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्याला हो, खूप करण्यासारख्या. साऱ्या. आणि मला आता खूप साऱ्या गोष्टी आठवतात आहेत की जे मला खरंच सांगावं असं वाटतं, पण ते बऱ्याचदा आपण प्रत्येकाला जाऊन नाही सांगू शकत आहे. पण आता जर कोणी व्हिडिओ बघतं तर त्यांना ते नक्कीच युजफुल होऊन जाईल. हा, आणि खरं तर आपण हे डेंटल टॉपिक्स आहेत ना, हे खूप इग्नोर करतो. इवन मी पण आता ह्या पॉडकास्टसाठी रिसर्च करत होतो तेव्हा मला काही गोष्टी समजल्या आणि मला शॉक बसला की हे असं पण असतं. जशी एक स्टडी होती 2016 मध्ये केली होती त्यांनी. त्या स्टडीमध्ये असं त्यांना आढळलं की जर तुमच्या तोंडामध्ये इन्फेक्शन आहे थोड्या प्रमाणात आहे आणि तुमचं भलेही तुम्हाला तीव्र सणक जात नाही, तुमची दात दुखत नाही, काहीच होत नाही आहे, पण तुमच्या तोंडामध्ये इन्फेक्शन आहे आणि ते जर तुम्ही इग्नोर केलं तर तुम्हाला हार्ट अटॅक पण येऊ शकतो. तर ह्यामध्ये किती ट्रुथ आहे मॅडम? हे 100% खरं आहे. ओरल इन्फेक्शन आहे त्याच्यामुळे हार्ट अटॅक येणार. येस. ते आर्टिकल जे तुम्ही सांगताय 2016 मध्ये वाचलं. इवन आता 6 महिन्यापूर्वी पण एक नवीन आर्टिकल मी वाचलं की त्याच्यामध्ये पण सेमच आहे. जेव्हा ते इंडियातलं नव्हतंच, ऑब्व्हियसली फॉरेन कंट्रीतलं होतं, पण ते अप्लाय होतं आपल्या कंट्रीत सुद्धा. जेव्हा पेशंटमध्ये हिरड्यांच्या किंवा दातांच्या मुळाला इन्फेक्शन असतं आणि पेशंट आपल्याकडे इंडियामध्ये तर ते बऱ्याचदा इग्नोर केल्या जातात दातांच्या ट्रीटमेंट्स. कारण काही असू शकतं की खर्च जास्त होतो किंवा इग्नोर केलं जातं, खूप ठणकलं तरच पेशंट जातात. पण तो दात खूप ठणकण्याआधी पण बऱ्याच प्रोसिजर्स आहेत ना. दात किडतो, इन्फेक्शन होतं आहे, मुळांपर्यंत पोचतं आहे, मग त्याचं खूप जास्त प्रमाणामध्ये तिथे इन्फेक्शन साठणार आणि मग पेशंटला त्रास होणार. त्याच्या अगोदर ते जे इन्फेक्शन आहे ते रक्तामधून, ब्लडस्ट्रीममधून हार्टमध्ये, किडनीमध्ये किंवा लिव्हरमध्ये इझिली पोचतं आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढतात. इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस बोलतात, तर ते पण बऱ्याच पेशंटमध्ये दिसणार. किंवा ज्यांना ऑलरेडी हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत, हार्टचे ट्रीटमेंट झाले आहेत, अशा पेशंटनी दातांची खूप काळजी घेतली पाहिजे. त्यांच्यामध्ये हार्ट स्ट्रोक बसायचं प्रमाण खूप जास्त आहे ड्यू टू डेंटल प्रॉब्लेम. ओके, खूपच इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हो, आणि तुम्ही आता हा प्रश्न विचारला आणि सेम 2 आठवड्यांपूर्वी माझ्याकडे ब्राह्मण आले होते. ब्राह्मण काका होते ते. म्हणजे मी का ब्राह्मण बोलले आता असं सहज, कारण का ते खूप नेहमी बघत असतात की बाहेरच्या जगात काय चाललं आहे. आणि त्यांनी पण मला हाच शब्द वापरला की मॅडम माझ्या वाईफचा जो दात आहे तो व्यवस्थित करून द्या. कारण का मी आर्टिकल वाचला आता आणि त्याच्यामध्ये होतं की जर का पेशंटला त्रास आहे हिरड्यांमध्ये तर त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो.
मग एक चांगली गोष्ट वाटली की पेशंट पण थोडेफार अवेअर होतात याच्याशी रिलेटेड. आपल्याला अजून अवेअर करायचं आहे, कारण इंडियन ऑडियन्स जसं तुम्ही म्हटलात मगाशी की लोकांना म्हणजे आवडत नाही की सारखं दवाखान्यात जाणं, किंवा त्यांना तेवढं वाटत नाही. एक जोक आला होता, मी इंटरनेटवर बघितला होता, की जेव्हा अमेरिकेतला व्यक्ती MRI करतो आणि त्याचे रिपोर्ट जेव्हा नॉर्मल येतात तेव्हा तो बोलतो की वाव दिस इज गुड, आय एम इन अ गुड हेल्थ. आणि जेव्हा इंडियातला व्यक्ती MRI करतो आणि त्याचा जेव्हा MRI नॉर्मल येतो ना, तेव्हा तो म्हणतो की अरे पैसे वाया गेले, उगाच आलो, 6 महिन्यानंतर किंवा वर्षभराने केलं असतं चाललं असतं. मग हे तुमच्या डेंटल क्लिनिकमध्ये असे लोक येत नाहीत कारण त्यांना वाटतं की अरे माझे दात तर ओके आहेत, मग मी कशाला जाऊ. म्हणजे आपल्याकडे ही मेंटॅलिटी आहे की जेव्हा काहीतरी मला होईल ना त्याच वेळी मी जाणार त्या क्लिनिकमध्ये. मग नक्की फ्रिक्वेन्सी काय असावी की जेव्हा काहीतरी होईल तुम्हाला तेव्हाच जावं, का एक फ्रिक्वेन्सी 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी, 2 महिन्यांनी डेंटल क्लिनिक तुम्ही व्हिजिटच केलं पाहिजे? तसा विचार केला तर डेंटल ट्रीटमेंटला किंवा व्हिजिटला तुम्ही 6 महिन्यातनं एकदा गेलं पाहिजे. अमेरिकन डेंटल असोसिएशनमध्ये तर असं सांगितलं की जेव्हा बाळाला पहिला दात येतो, 6व्या महिन्यात पहिला दात येतो, तेव्हापासून प्रत्येक 6 महिन्यांनी त्याला व्हिजिट केलं पाहिजे डेंटिस्टकडे. आपल्याकडे तसं पॉसिबल होत नाही, पण ॲटलिस्ट आपण 6 महिन्यातनं एकदा एल्डर्सला व्हिजिट केलंच पाहिजे. 100% पॉसिबल नाही तर ॲटलिस्ट वर्षातनं एकदा. त्यामुळे तुम्हाला समजतं की दातांची हेल्थ कशी आहे. बऱ्याचदा काय होतं ना की आपण ब्रश करतोय, आपण आरशामध्ये करून दात बघतोय, पण आपल्याला वरचे दात दिसतच नाही आहेत ना. मग त्याला कीड लागली हे पेशंटला कळतच नाही. जेव्हा तो खूप दात ठणकतो तेव्हा ते सरप्राईज होतात, अरे बापरे एवढा दात किडलेला का, मला तर कळालंच नाही. मग तो तेवढा दात किडेपर्यंत तुम्ही जर 6 महिन्यातनं एकदा गेला तर तुमचाच फायदा आहे, म्हणजे पेशंटचाच फायदा आहे 100%. जर का दात सिमेंट भरून झाला तर खूप पैसे वाचतात ना, रूट कनालला जायला नको, त्याचा खर्च पण नको आणि दात पण वाचतोय. असं मी पेशंटला खूप मनापासून आणि जीव तोडून मला जमेल तसं व्हिडिओतून, स्टेटसमधून सांगण्याचा प्रयत्न करते. आणि जे माझे सिन्सिअर पेशंट्स आहेत ना ते खरंच ते फॉलो करतात आणि त्याचा त्यांना खरंच खूप फायदा होतो. बाकीचे डॉक्टर म्हणाल की अरे नोकरी घालवतोच का आमची, बिझनेस कमी करताय तुम्ही. मग असं नाही, असं नाहीये. कारण का इंडियात विचार केला तर आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्समध्ये डेंटल नाही इन्क्लुडेड. ती एक वाईट गोष्ट आहे की पेशंट मग त्याच्यामुळे क्लिनिकपर्यंत येत नाही. बरोबर, आपण आपला प्रोफेशन जपतोय हे ठीक आहे, पण पेशंटला त्याबरोबर अवेअर करणं गरजेचं आहे ना, कारण का ते तेवढं अफोर्ड नाही करू शकत. जर दात जास्त खराब झाला तर, रूट कनालला गेला तर, एखादा दात ठीक आहे, एकाच वेळेस 4 दात गेले तर एवढा खर्च ते कुठून करणार. जर त्यांना अवेअर केलं तर त्यांच्यामुळे अजून 4 पेशंट अवेअर झाले तर चांगलंच आहे ना. आता हा दुसरा मुद्दा झाला की आपल्याकडे डेंटल हेल्थ इन्शुरन्समध्ये काय इन्क्लुडेड नाही. बरोबर, त्यावरती पण काम करायला पाहिजे सरकारने. पण कदाचित त्यांना असं वाटत असेल ना की अरे डेंटलला किती खर्च होणार आहे, 1-2 हजार रुपये फी होईल, 3,000 रुपयाची दवाखाना होईल, काहीतरी औषधं, 5-6 हजारसाठी कशाला द्यायचा इन्शुरन्स. नाही, तसं नाही आहे. ते डेंटलला खूप खर्च येतो म्हणून ते इन्शुरन्स देत नाही. ओके, असं आहे काय? तुम्ही कधी डेंटल क्लिनिकमध्ये गेलेले नाहीत वाटतं. म्हणजे पेशंट क्लिनिकमध्ये म्हणूनच येत नाही की त्यांना माहिती आहे की डेंटल आपल्या क्लेममध्ये होत नाही आहे. आणि एका वेळेस पेशंट क्लिनिकमध्ये आला तर तो येतोच कधी, जेव्हा लास्ट स्टेज आहे, रूट कनाललाच दात गेलाय. मग समजा रूट कनालला 5-6 हजार रुपये खर्च होतोय कमीत कमी, तर मग ते त्यांना तेवढे अफोर्ड नाही आहे ना. मिडल जे आहेत, मिडल क्लास पेशंट्स, त्यांना ते पॉसिबलच नाही आहे. मग एकतर डेंटलला तुम्ही क्लेममध्ये इन्क्लूड करा, नाहीतर मग पेशंटला अवेअर करा की तुम्ही लवकरच ट्रीटमेंट घ्या. आता ते आपलं काम नाही आहे की डेंटलचं क्लेम होईल ते करा, गव्हर्नमेंट बरोबर ते आपलं काम नाही. आपण काय करू शकतो, मग पेशंटला अवेअरच करू शकतो की तुम्हाला तुमचे दात जितक्या लवकर वाचवता येतील आणि व्यवस्थित ठेवता येतील तेवढे ठेवा. आता यावरून मला अजून एक गोष्ट आठवली की जेव्हा पेशंट एखादे खरंच इन्थुसियास्टिक असतात की त्यांना त्यांचे दात खूप सेफ ठेवायचे, तर त्या पेशंटला मी सजेस्ट करते की तुम्ही माउथगार्ड वापरा. रात्री झोपताना जर का माउथगार्ड वापरून झोपलो आपण तर बऱ्या प्रमाणात कीड लागायची थांबते. कारण तेव्हा तुमचे वरचे दात खालच्या दातांना टच होत नाहीत. बरोबर, ते प्रोटेक्ट करतात तुमच्या वरच्या आणि खालच्या दातांना, त्याच्यामुळे कीड लागायचं प्रमाण 100% थांबतं. त्याचबरोबर ज्या पेशंटमध्ये हायपर ॲसिडिटी आहे, आता हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल, ज्या पेशंटमध्ये खूप हायपर ॲसिडिटी आहे त्यांनी रात्री झोपताना नाईट गार्ड वापरायला पाहिजे. नाईट गार्ड का वापरायचं, कारण हायपर ॲसिडिटीमुळे ॲसिड पूर्ण अन्ननलिकेतून घशापर्यंत जातं
आणि त्याच्यामुळे दातांच्या वरचा जो लेअर आहे तो पूर्णपणे कमी होऊन जातो आणि मग पेशंटला सेन्सिटिव्हिटी होते आणि जो दातांच्या वरचा लेअर कमी होतो त्याला इरोजन बोलतात. जर का गुगलला सर्च केलं तर ही सगळी माहिती मिळेल जर कुणाला करायची असेल तर ते सगळं होऊ नये आणि कमी वयामध्ये दातांची झीज होऊ नये याच्यासाठी नाईट गार्ड वापरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही टूथपेस्ट आणि टूथब्रश याच्याचबरोबर माउथवॉश वापरू शकता. आता माउथवॉश हा वेगळा परत टॉपिक झाला. माउथवॉशमध्ये फ्लुराईड आहे, तसेच बॅड ब्रीथ येऊ नये म्हणून सुद्धा कंटेंट ते ॲड करतात. पण जर तुम्ही माउथवॉश घेता ज्याच्यामध्ये अल्कोहोल आहे आणि एखादे पेशंट असे असतात की ते दिवसातनं 4 वेळा पण ब्रश करतात आणि ते दिवसातनं 3-4 वेळा माउथवॉश पण करतात. अवॉइड एक्स्ट्रीम्स ना, म्हणजे अति सर्वत्र वर्जेत. कुठलीच गोष्ट बरोबर. अति केलं तर ते तुमच्यासाठी मातीच करणार. त्याच्यामुळे जर तुम्ही माउथवॉश वापरताय तर तुम्ही आठवड्यातनं दररोज एकदाच वापरा. तुम्ही जर का 2दा वापरताय तर त्यामुळे काय होईल, जर अल्कोहोल आहे तर तुमचा जो हिरड्यांवरचा लेअर आहे ना तो त्याच्यामुळे ड्राय होणार आणि ड्राय माउथ म्हणजे कोरडं तोंड पडतं सतत, त्यामुळे कीड वाढायचं प्रमाण वाढणार. तर मॅडम हे सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही सांगता, आता मगाशी तुम्ही म्हटलात की आपले लोक क्लिनिकमध्ये जात नाहीत कारण ते एक्सपेन्सिव्ह आहे. मग ह्या गोष्टी एक्सपेन्सिव्ह नाही का होणार? नाही होणार Mouth guard ना. वगैरे? जर का माउथ गार्ड, हे बघा, माउथ गार्डची किंमत तेवढी नाही आहे की जेवढी ट्रीटमेंटची आहे, बरोबर. माउथ गार्ड इट इज नॉट दॅट मच एक्सपेन्सिव्ह. म्हणजे बाकीचे जे ट्रीटमेंट्स आहेत त्या खूप महाग पडतात. माउथ गार्ड तेवढं महाग नाही आणि तुम्ही त्याने तुमचे सगळे दात प्रोटेक्ट करताय. म्हणजे प्रत्येक दातासाठी वेगळं माउथ गार्ड असं नाही. वरच्या आणि खालच्या दातांना तुम्ही एकदाच ते बनवलं तर ते तुम्हाला 2-3 वर्ष पण व्यवस्थित चालतं. ओके. म्हणजे जसं गाडीचा मेंटेनन्स आहे 6 महिन्यातनं 3,000, तसं जर तुमचा 3 वर्षांचा मेंटेनन्स 3,000 किंवा 4,000 जे काय कॉस्ट असेल तेवढं असेल तर नक्कीच 100% लोक करणार की त्यांचे जर दात 3-4 वर्षांसाठी प्रोटेक्ट होत असतील तर. ओके, नक्कीच करायला पाहिजे. मग जर एवढं जर इफेक्टिव्ह असेल आणि ट्रीटमेंट एवढा महाग आहे तर माउथ गार्ड वापरायला पाहिजे. आणि तुम्ही जर मगाशी म्हटलात की लहान मुलांमध्ये थोडी केअर घ्यायला पाहिजे आणि तुम्ही जेवढं लवकर केअर घ्याल तेवढं चांगलं असतं. पण अशी एक लहान मुलं आहे, त्याचं समजा एक लहान मुलगा आहे आणि त्याची अशी काय केअर घ्यायला पाहिजे त्याच्या दातांची? तो 1 वर्षाचा झाला, त्याला पहिला दात आलाय, समजा 6 महिन्याचा झाला त्याला दात आलाय, नंतर 2 वर्षाचा, 3 वर्षाचा. एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर सांगा ना की तुम्ही काय काय करू शकता, त्याचे आई वडील काय ते इम्प्लिमेंट करू शकतात. मुलांना ना शक्यतो दात येतो तो 6व्या महिन्यात. जेव्हा 6व्या महिन्यात दात यायला सुरुवात होतात तेव्हा गॉसपीस माहिती आहे तुम्हाला, गॉसपीस मेडिकलमध्ये तर मिळून जाईल की ज्याने आपण बँडेज वगैरे करतो, तो बोटाभोवती लावून आपण, किंवा गॉसपीस पण नाही तर एखादा सुती कपडा बोटावरती लावून त्यांनी ब्रश करायचा दाताला. म्हणजे आपला जो कपडा आहे त्यालाच ॲज अ ब्रश वापरून दातांच्या आजूबाजूला स्वच्छ करायचं. ब्रश नाही वापरायचं का? नाही, ब्रश नाही. तो जो बोटावरती तुम्ही कपडा गुंडाळणार ना तोच ब्रश म्हणून काम करेल. एवढे लहान बाळामध्ये ब्रश वापरणं खूप डिफिकल्ट आहे कारण त्याचे जस्ट दात येतात आणि हिरड्या खूप जास्त त्याच्या कमकुवत असतात, डेलिकेट आहेत. आणि मग तेव्हा त्याच क्लॉथने पूर्ण हिरड्या पण मसाज करायच्या, ज्यामुळे ना ब्लड सर्क्युलेशन वाढणार आणि दात येताना पण बाळाला ते इझी वाटतं. नंतर 1 वर्षाचा झाल्यानंतर सिलिकॉनचे ब्रश येतात, फिंगर ब्रश. त्याने जर बाळांचा ब्रश केला दातांना तर ते युजफुल आहे. आणि 3 वर्षांच्या अगोदर जे छोटे मुलं आहेत त्याच्यामध्ये समजा आता परत कन्फ्युजन नको आहे. मोठ्या माणसांमध्ये मी मध्येच एक गोष्ट सांगते की मोठ्या माणसांमध्ये पी साईज टूथपेस्ट वापरली पाहिजे. जर का 3 वर्ष ते 12 वर्षाची मुलं आहेत तर त्यांच्यामध्ये हाफ पी साईज म्हणजे अर्धा वाटाणा तेवढी साईज. आणि 3 वर्षांपेक्षा छोटी मुले आहेत तर अगदीच छोटासा दाणा एवढंच टूथपेस्ट त्यांना वापरलं पाहिजे. आता तो पॉईंट आला परत की जेव्हा मुलं 1 वर्षाचे होतात तेव्हा सिलिकॉन टूथब्रश वापरा. त्याच्यावरती थोडंसं टूथपेस्ट लावून तुम्ही पूर्ण दातांवरती त्याला छान ब्रश करू शकता. ब्रश करायची पद्धत, हिरडीला तुम्ही जेव्हा ब्रश लावताय तेव्हा हिरडीपासून वरती. जर तुम्ही दातांच्या वरून खाली ब्रश करताय याचा अर्थ जे अन्नकण अडकले ते तुम्ही हिरडीमध्ये परत ॲड ऑन करताय. तर आपल्याला हिरडीतून अन्नकणवरती काढणं गरजेचं आहे. तर ही पद्धत खूप महत्त्वाची आहे आणि एकदा तुम्ही मुलांना ती सवय लावली की मुलं छान त्याच पद्धतीने ब्रश करतात. आपणच जर असे ब्रश केले तर मुलं पण तर ब्रश तसंच करणार ना. बरोबर तुमचं. आणि मोठ्यांचं म्हणायचं झालं तर त्यात
आता त्यांनी इन्स्पिरेशन असलं पाहिजे लहान पोरांचं, पण त्यांचं इन्स्पिरेशन काय, जुबा केसरी. मग त्या जुबा केसरीवाल्यांनी काय करायचं, ते नुसते तोंडामध्ये काही गुटखा खातायत, काय मावा खातायत आणि त्यांनी पूर्ण आपले दात खराब करून टाकलेत आणि त्यांना ओरल कॅन्सर होण्याची शक्यता पण असते. मग अशा लोकांमध्ये चान्स आहे का की ते आपले दात रिकवर करू शकतात? आता याच्यावरती बोलायचं झालं तर आजकाल जे आयडल मानतो आपण, बरेच लोकांचे ॲक्टर्स आयडल असतात, तर तेच ह्याची ॲडव्हर्टाइजमेंट करतात, तर हे तर खूप चुकीचं आहे. त्याच्यामुळे लोक त्यांनाच फॉलो करणार. आणि ओरल कॅन्सर 100% होणार. आता त्यावरती लिहिलेलं आहे की यामुळे ओरल कॅन्सर होतो, तर हा प्रश्न चुकीचा की यामुळे ओरल कॅन्सर होतो का. म्हणजे हे सांगताना पण इतकं ओरडून सांगावं लागतंय पेशंटला, तरी पण त्यांना समजत नाही. ठीक आहे, समजू शकतो एखाद्याला एखाद्या गोष्टीची हॅबिट लागलेली आहे, पण जीवन जगताना जर ती गोष्ट तुम्हाला तुमच्या शरीरासाठी, तुमच्या परिवारासाठी जर योग्य नाही, तर ती तुम्ही करायलाच नाही पाहिजे. शेवटी लाईफ महत्त्वाची आहे का तुमच्या सवयी महत्त्वाच्या, हे प्रत्येकाला स्वतःचं कळालं पाहिजे, बरोबर. आणि ओरल कॅन्सर 100% होणार जर का तुम्ही तंबाखू, गुटखा किंवा सुपारी ह्या गोष्टी खाताय आणि सतत खाताय तर. म्हणजे मी अशी मुलं बघितलेत क्लिनिकमध्ये येतात की ज्यांचं वय आता फक्त 12 ते 13 वर्ष आहे, ते सुद्धा मुलं गुटखा वगैरे खातात आणि त्यांचे दात प्रचंड लाल झालेले असतात आणि ते दात साफ करायला येतात क्लिनिकमध्ये. आईवडिलांना न सांगता गपचूप येतात, दात साफ करून जातात. तर ओरल कॅन्सरमध्ये काय ना, जर का तुम्ही तंबाखू खाताय तर तंबाखूमध्ये निकोटीनचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. जेव्हा तुम्ही तंबाखू सतत एकाच ठिकाणी ठेवता, बरेच पेशंट एकाच ठिकाणी या गालात किंवा या गालात ठेवतात, तर मग त्याच्यामुळे टोबॅको पाऊच होतो सगळ्यात पहिल्यांदा तर पेशंटला. टोबॅको पाऊच म्हणजे कुठल्या पण पेशंटमध्ये बघा तुम्हाला दिसणारच. जर खूप वर्षांपासून ते तंबाखू तिथे ठेवतात तर तिथली स्किन तुमची व्हाईट होते. अगोदरचे म्हणजे कॅन्सर होण्या अगोदरच्या ह्या सगळ्या सायन्स आहेत. तुम्हाला तिकडे व्हाईट पॅच दिसेल किंवा जेव्हा तुम्ही तिखट खाताय तुम्हाला कुठलीच गोष्ट तिखट तोंडाला लागून देणार नाही. आता मला एक गोष्ट इथे सांगायची आहे की हे कन्फ्यूज होऊ शकता. काही पेशंटमध्ये B12 कमी असेल शरीरामध्ये तरी पण तुम्हाला कुठली पण तिखट गोष्ट खाल्ली तर खूप तिखट लागेल. तर कोणीही जे कोणी व्हिडिओ बघताय त्यांनी यामध्ये कन्फ्यूज होऊ नका की मला खूप तिखट लागते मग मला कॅन्सर आहे का. हे त्यांच्यासाठीच ॲप्लिकेबल आहे जे गुटखा वगैरे खातात. जर तुम्ही गुटखा खाताय, टोबॅको खाताय आणि जर का तुम्हाला काही पण तिखट खाल्ल्यावर खूप तिखट लागतंय तर ते पण एक साईन आहे की ओरल कॅन्सर व्हायचे चान्सेस तुम्हाला जास्त आहेत. या पेशंट्समध्ये अन्ननलिकेचे कॅन्सर्स किंवा तोंडाचे कॅन्सर किंवा पोटाचे कॅन्सर खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतील आपल्याला. आणि ही जी मुलं जी तुमच्या क्लिनिकमध्ये येतात, आता त्यांना कॅन्सर नाही झालाय समजा, ठीक आहे, पण ते म्हणतात लपून छपून येतात आणि ब्रश करतात तुमच्याकडून, क्लीन करून घेतात. पण आता एखादा चांगला मुलगा आहे, त्याला समजलं की माझे दात आता खरंच डॅमेज झालेत आणि मला ह्या गोष्टी टाळायला पाहिजेत. पण आपण म्हणतो की स्किन जर फाटली तर ती आपण थोडं मलम लावून परत येते, पण दातांच्या ज्या लेयर्स आहेत त्या जर उडाल्या तर त्या परत रिकवर होतात का? हां, दातांच्या लेयर्स तर नक्कीच रिकवर होत नाही. आणि असे पेशंट येतात पण की ज्यांना रिग्रेट असतो की मला आता यापुढे नाही खायचं आहे तंबाखू किंवा गुटखा किंवा मावा. मग त्यांच्यासाठी आम्ही प्रोटोकॉल ठेवला आहे की आम्ही त्यांना पूर्ण दात साफ करून देतो. त्यांचा फॉलोअप असतो 3 महिन्यांनंतर. 3 महिन्यांनंतर जेव्हा ते पेशंट येतात आम्हाला लक्षात येऊन जातं की यांनी खाल्लं आहे का टोबॅको का नाही. जे नाही खरंच नसतं खाल्लेलं त्यांच्या दात अगदी स्वच्छ असतात. आणि अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की बऱ्याच पेशंटमध्ये ना टोबॅको पाऊच किंवा केराटॉसिस ज्या की कॅन्सर होण्याआधीची लक्षणं दिसतात की तुम्हाला तुमचा जबडा ना जास्त उघडत नाही. जे पेशंट खूप प्रमाणात मावा खातात ना त्यांचा जबडा ना खूप कमी उघडतो. काही दिवसांनी असं होतं की जबडाच उघडत नाही. म्हणजे ती कॅन्सर होण्याआधीची लास्ट स्टेज आहे. तर असे पेशंट ज्यांचा जबडा बऱ्या प्रमाणात बंद झालेला असतो अगोदरपेक्षा त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही हे बंद करा, कारण यामुळे कॅन्सर व्हायचे चान्सेस खूप जास्त आहेत. पेशंटला पण ते समजतं आणि ते बंद करतात खाण्याचं. आणि जेव्हा ते 3 महिन्याने येतात तेव्हा खरंच त्यांचा जबडा जेवढा पूर्वी उघडायचा तेवढा छान उघडतो. आणि त्यासाठी काही वेगळ्या ट्रीटमेंटची गरज नाही लागत. आम्ही त्यांना मल्टीविटॅमिन्स वगैरे जे गरजेचं आहे तेवढंच प्रिस्क्राईब करतो. मग त्यांना मोटिवेट करावं लागतं. जेव्हा ते मग 3 महिन्यांनी येतात क्लिनिकमध्ये तेव्हा मग आम्ही त्यांना एखादं गिफ्ट ऑफर करतो की जे त्यांच्या ओरल हायजीनसाठीच इम्पॉर्टंट आहे. मग ते पण त्याच्यामुळे मोटिवेट होतात आणि थांबवतात. आणि असे खूप सारे पेशंट आम्ही डील केलेले आहेत आतापर्यंत. मस्त. मॅडमच्या बोलण्यावरून हे लक्षात आहे की मॅडम
त्यांच्या पेशंटची एकदम लहान मुलाप्रमाणे काळजी घेतात. म्हणजे की त्यांना रिवॉर्ड्स देणं असेल म्हणा, त्यांना काहीतरी गिफ्ट देणं असेल. फक्त चॉकलेट देऊ नका. नाही, ते आम्ही नाही करत. आणि दुसरं काय मॅडम की आपल्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये ना बरेच वेळा म्हणजे दाखवतात की ते जसं सेंटची ॲडव्हर्टाईज असते, सेंट मारला का लगेच मुली येतात. मग म्हणतात की तो आता नवीन त्यांनी काढले गिमिक की ब्रश तुम्ही चांगला केला का ती पोरगी लगेच भुलते तुमच्या तोंडाच्या वासाने, तुम्ही बोलायला लागलात का. म्हणजे 2 मिनिटात समोर मुलगी आली, माउथ वॉश केला का तुमच्या तोंडातून लगेच सुगंध चालू होतो. हे खरंच एवढं इफेक्टिव्ह आहे का? माउथ वॉश केल्यावर लगेच तुमचे दात आणि सगळे दुर्गंधी मिटून सुगंधी यायला लागते? 100% नाही. आता म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट कुठल्या लेवलला दाखवतील त्याला काहीच आपण स्टॉप नाही करू शकत. पण असं कधीच नाही होऊ शकत आणि होत पण नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे. जर असं असतं तर मग मुलांना मुली बघायची गरजच नसती पडली, सगळ्यांची लग्न असेच ठरले असते. तर ते तसं नाही होत. ते एक ॲडव्हर्टाइजमेंटची स्ट्रॅटेजी आहे. प्रत्येक गोष्ट ही, आता समजा एखाद्या पेशंटला तोंडातनं वास येतोय तर कारणं वेगळी असू शकतात. जर तो व्यवस्थित ओरल हायजीन नाही आहे, म्हणजे ब्रशिंग व्यवस्थित होत नाही आहे, तर खूप जास्त तोंडामध्ये प्लाक आणि कॅल्क्युलस डिपॉझिशन होतं. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही तंबाखू खाताय तर तंबाखूचे स्टेन्स आणि तंबाखू सतत तोंडात ठेवून तोंडाचा वास येतो. जर का ब्रश छान पेशंट करत नाही आहेत आणि अन्नकण अडकून त्यामुळे पण तोंडाचा वास घाणेरडा येऊ शकतो. किंवा बऱ्याच पेशंटमध्ये कीड लागलेली असते. माझ्याकडे एक 2-3 आठवड्यांपूर्वी पेशंट आलेली, लहान मुलगी होती 12 वर्षांची. तर तिची मम्मी सांगत होती की ती सकाळी उठली की इतका तिचा तोंडाचा घाणेरडा वास येतो की ती ना कोणाशी बोलतच नाही ब्रश करेपर्यंत. म्हणजे ती स्वतःसुद्धा त्याच्यासाठी न्यूनगंड निर्माण करून घेतला तिने. मग पूर्ण दात तिचे चेक केल्यानंतर मी तिच्या मम्मीला सांगितलं की तिचे दात खूप खराब झालेत. अगदीच 12व्या वर्षी इतके दात खराब झालेत की त्यामुळे किडलेल्या दातांतून कुजलेला वास येणं साहजिक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे जर माउथवॉश आहे आणि त्याने प्रत्येकाच्याच तोंडातली दुर्गंधी निघून जात असते तर मग प्रत्येकाने माउथवॉश घेऊन मग ब्रश पण नसता केला, मग फक्तच माउथवॉश केला असता. तर हे सगळं ॲप्लिकेबल नाही. तुम्हाला तुमच्या तोंडाची आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींना भूलणं बरोबर नाही आहे. तेच ना. आणि ते म्हणतात जब तक बॉलिवूड है तब तक लोक बेवकूफ बनते रहेंगे. वो तो होगा, ते तर होणारच आहे. त्याला आपण नाही थांबवू शकत. प्रत्येकाने सुज्ञ होणं, स्वतःसाठी योग्य काय आहे, अयोग्य काय आहे हे बघणं जास्त गरजेचं आहे. खरी गोष्ट आहे. आणि ते लोक तर दाखवतात, पण आता नवीन झालंय. आपण एक विचार करतो की आपण सुज्ञान लोक आहे ते विचार करतात की अरे हे बघून कोण एवढं फॉलो करणार आहे. की शाहरुख खान समजा पोकोचा मोबाईल वापरतात तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आयफोन वापरतोय. पण लोक अजून इंडियामध्ये अशी आहेत बरेचसे की ते म्हणत नाही अरे त्याने घेतलाय, तो मोबाईल वापरतो, ॲडव्हर्टाईज त्यांना लक्ष देत नाही, अशी लोक पण आहेत. आणि सध्याचं काय झालंय की इंस्टाग्रामवर जी म्हणू शकतो आपण की इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांना काही नॉलेज नसतं, त्यांनी काय त्या गोष्टीवर डिग्री घेतली नसते, इकडून तिकडून कुठल्या कोणाचे तरी व्हिडिओ बघून ते रील्स बनवतात. आणि मग समजा डेंटिस्टच्या एक प्रोडक्ट सांगतात की हे प्रोडक्ट घ्या, ते प्रोडक्ट घ्या, पण लोक त्यांच्यावर विश्वास ठेवून ते प्रोडक्ट घेतात आणि आपल्या दातांची वाट लावून टाकतात. मग इंस्टाग्रामवरून ह्या गोष्टी बघून आपल्या आयुष्यात डायरेक्टली इम्प्लिमेंट करणं हे कितपत योग्य आहे? आता हे तर 100%च योग्य नाही आहे. जर का तुम्ही इतर गोष्टी फॉलो करताय तर ठीक आहे, त्या तुम्हाला एवढे इफेक्ट नाही करणार. पण जेव्हा हेल्थची गोष्ट येते, समजा तुमची स्किन आहे, हेअर आहे, डेंटल आहे, कुठली पण हेल्थची तुम्ही गोष्ट विचार केलात आणि ते जर तुम्ही एखाद्या तिराहित व्यक्तीकडून बघून ते करतायत तर ते 100% चुकीचं आहे. म्हणजे आता समजा एखाद्याने व्हिडिओ बनवला आहे की तुम्ही दातांमध्ये जर कीड आहे आणि त्यासाठी तुम्ही जर त्या किडेवरती एखादं कुठलं तरी त्यांनी आयुर्वेदिक मेडिसिन सांगितलं किंवा कुठलंही मेडिसिन सांगितलं आणि त्याने तुमची ती कीड पूर्णपणे निघून जाईल आणि तुमचा दात पहिल्यासारखं होईल, तर हे तर कधीच शक्य नाही आहे. हे पॉसिबलच नाही आहे. जर दाताला कीड लागली आहे, जोपर्यंत तुम्ही कीड काढत नाही आणि त्याला ट्रीट करत नाही तोपर्यंत कीड कधीच जाणार नाही. मला सांगायचं आहे काय की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक ट्रीटमेंट ही प्रत्येक गोष्टीसाठी वेगळी आहे. जसं की एखाद्याला दातांना ठणक लागते, पण ठणक कुठल्या गोष्टीमुळे लागली आहे हा तो व्हिडिओ तुम्हाला सांगणार नाही. ते तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊनच बघायला पाहिजे. तर ते तर 100% फॉलो नाही केलं पाहिजे.
बरोबर आहे. आणि तेच लोकांचं चुकतं, त्यांना जे स्किन केअर प्रोडक्ट दिसतात तेच ते वापरतात. त्यांना वाटतं की ही लोक इन्फ्लुएन्सर आहेत ते काहीतरी खूप हुशार आहेत, कारण ते तसं दाखवतात ना की स्टोरीचं सांगणं, पुस्तक वाचताना दाखवणं मी असा आहे तसा आहे. पण ॲक्च्युअलमध्ये तसे तुमच्यासारखी लोक इन्फ्लुएन्सर व्हायला पाहिजे, तुमच्यासारख्या लोकांनी येऊन सांगायला म्हणून मी पाहिजे. तुम्हाला सांगितलं की आपण आधी ना डेंटलचाच सब्जेक्ट घेऊ, कारण का या विषयावर खूप कमी लोक बोलतात आणि लोकांना याविषयी माहितीच नाहीये. तर आधी याचा अवेअरनेस क्रिएट करणं खूप गरजेचं आहे लोकांमध्ये. आणि मग एक असा लोकांना पण प्रश्न पडतो, आता ह्याला लोक काउंटर करतील की अरे पूर्वीच्या काळात तर लोक ब्रश नाही करायचे, मग आमच्या आजी आजोबांचे दात किती स्वच्छ होते. तर ह्या प्रश्नाला कसं बघता तुम्ही? एकतर त्यांचं राहणीमान, त्यांचं खानपान हे आत्तासारखं नव्हतं. तेव्हा चीज, पिझ्झा, बर्गर नव्हता. मैद्याचे पदार्थ खाल्ले जायचे नाही. चपाती तेव्हा खाल्ली जायची नाही. तेव्हा जास्त प्रमाण होतं भाकरी खाण्याचं. भाकरी भात किंवा जे आपल्याकडे नॉर्मली असायचं अवेलेबल ते. आता काय होतं आहे की आपण खातोय पिझ्झा, चीज, बटर ह्या सगळ्या स्टिकी गोष्टी आहेत की ज्या दातामध्ये खूप जास्त प्रमाणात रिटेन होतात जास्त वेळासाठी. त्यामुळे त्यांच्याशी आपलं कंपॅरिझन होऊ शकत नाही. आणि ते ब्रश करायचं नाहीत असं नाही. ते लिंबाची काढिणी किंवा मिश्री म्हणजे आपण वापरतो ती मिश्री नाही. बरेच लोकांना राख बनवायचे. जसं की लिंबाच्या काड्या आहेत त्याची राख बनवायची आणि ते वस्त्रगाळ करून घ्यायचे आणि त्यांनी ब्रश करायचे. त्याच्यामध्ये ते बरेच सगळे जसं की संत्र्याची सालं टाकायचे किंवा मग आपला जो लिंबू आहे नॉर्मलवाला लिंबू त्याची सालं वस्त्रगाळ करायचे कोरडे करून किंवा त्याला जाळून आणि मग त्याची टूथपेस्ट बनवून ते करायचे. आणि अशी आपल्याला आता ती टूथपेस्ट मिळणारही नाही आणि कोणी बनवणार पण नाही. त्यामुळे त्यांचे दात तितके स्वच्छ असायचे, कारण ते अब्रेझिव्ह म्हणून म्हणजे दातांना स्वच्छ करायचं पण काम करायचे आणि अँटीकेरियस म्हणजे दातांची कीड थांबवायचं पण काम करायचं. बरोबर. आणि हे बरेच वेळा बघतो आपल्या ज्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणाला तरी त्या ब्रेसेस लावलेले असतात. तो नक्की ते काढायच्या कधी, म्हणजे लावायच्या कधी आणि काढायच्या कधी? कधी काय जणांचं बघतो मी तर त्यांचे 2-2, 3-3 महिने, काय वर्षभर पण ते लावलेले असतात आणि काय जणांचे काही महिन्यामध्येच ते काढून टाकतात. हा प्रश्न पण छान आहे. ब्रेसेस लावायचे कधी आणि किती वयापर्यंत लावायचे आणि कधी काढायचे? ब्रेसेस तुम्ही आहे ना नियरली 12व्या वर्षी लावू शकतो. म्हणजे जेव्हा लहान मुलांचे दात पडून पूर्ण येतात तेव्हा ब्रेसेस आपण लावू शकतो. त्याच्यानंतर ते काढायचा काळ हा त्या दातांवरती अवलंबून आहे. म्हणजे एखाद्याचे दात जे असतात ते खूप जास्त वेडेवाकडे असतात तर 1.5 ते 2 वर्ष लागतात ब्रेसेस काढण्यासाठी. काही पेशंटचे दात जसं तुम्ही सांगितलं की 5-6 महिन्यातच काढून टाकले जातात. तर गॅप्स असतात. काही पेशंटमध्ये फक्त थोडे गॅप्स असतात आणि थोडंच करेक्शन करावं लागतं. तर त्यांचे ब्रेसेस हे 7-8 महिन्यामध्येच काढले जातात. त्याच्यानंतर ब्रेसेस काढल्यानंतरचा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे रिटेनर. मग तुम्ही हे जर ऐकलं तर तुम्ही हे पण ऐकलं असेल की दात ब्रेसेस लावल्यानंतर जेव्हा ब्रेसेस काढतो तेव्हा दात परत पहिल्यासारखे होतात किंवा वेडेवाकडे होतात. ओके. त्याचं कारण असं आहे की ट्रीटमेंट तर केली पण त्याच्यानंतर घ्यायची काळजीच करत नाहीत पेशंट. म्हणजे समजा आपण ब्रेसेस काढल्यानंतर रिटेनर्स लावले जातात. रिटेनर्स काय करणार, जेव्हा तुमचे ब्रेसेसमध्ये दात वेडेवाकडे आहेत ते सरळ केलेत बरोबर, डॉक्टरांनी ते दात सरळ करून दिलेत, पण त्याच्यानंतर ते दात तिथे स्टेबल होण्यासाठी वेळ लागणार आहे. 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष जो काय आहे. तेव्हा त्या काळामध्ये तुम्हाला रिटेनर वापरणं खूप गरजेचं असतं. मग रिटेनर काय करणार, तुमच्या दात तिकडे रिटेन करायचं काम करतील. म्हणून ब्रेसेस हे 12व्या वर्षानंतर लावायला पाहिजे आहे. नियरली ते 35व्या वर्षापर्यंत तुम्ही लावू शकता वयाच्या. आणि ब्रेसेस काढायचा अवधी हा कमीत कमी 8 महिने ते 1.5-2 वर्षाचा असतो. ओके. बरेच खूप क्लिअरिटी झाली, कारण मी खूप विचार करत होतो की अरे ह्या व्यक्तीने लगेच काढले, ह्या व्यक्तीने एवढा वेळ का ठेवले. आता मॅडम ह्या सगळ्या पॉडकास्टमध्ये तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या बऱ्याचशा आम्हाला माहिती नव्हत्या. आम्हाला जे नॉर्मल ऑडियन्स आहे आपली सगळी, मी असं का आपली ऑडियन्स, त्यांना बेसिक गोष्टी काय माहिती आहेत की ते ब्रेसेस आपले रूट कनाल जे होतं परत तूच स्केलिंग करतात ते, ह्या गोष्टी माहिती आहेत. आणि बरेच जण आहेत की ज्यांनी रूट कनाल एकदा केलेलं असतं की त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणी ना कोणी तर रूट कनाल केलेलं असतं. पण समजा ते रूट कनाल फेल झालं तर मग काय करायचं? सगळ्यात पहिलं तर रूट कनाल 99% फेल होत नाही. जर एखाद्या टक्के पेशंटमध्ये जर रूट कनाल फेल झालं तर आपण रूट कनाल परत करू शकतो. RCT रूट कनाल नंतर परत एकदा त्या दाताची ट्रीटमेंट करता येते आपल्याला. पण रूट कनाल फेल होऊ नये म्हणून सगळ्यात आधी काळजी घेतली पाहिजे.
तर रूट कनाल फेल होऊ नये म्हणून काय करू शकतो की जेव्हा ट्रीटमेंट्स आपण घेतोय एखाद्या डेंटल क्लिनिकमध्ये, तर तुम्ही रेग्युलर ट्रीटमेंटसाठी जायला पाहिजे. म्हणजे जर का तुम्हाला 3 दिवसांनी बोलवलं आहे आणि तुम्ही जर 1 महिन्यानी जाताय, तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन वाढायची शक्यता होते. आणि जरी त्या वेळेस तुम्हाला रूट कनाल करताना पेन नाही झालं, तरी इन फ्युचर ते रूट कनाल तुमचं फेल जाऊ शकतं. दुसरी गोष्ट, रूट कनाल केल्यानंतर बऱ्याचदा शेजारचे दात हे नॅचरल असतात आणि मध्ये कॅप बसवली जाते. तर व्यवस्थित गुळणा करणं, तिकडे अन्न अडकून न देणं, ब्रशिंग प्रॉपर करणं, प्रत्येक 6 महिन्याने फॉलोअप ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून रूट कनालचा दात फेलच नाही होणार. चांगलं आहे, करायला पाहिजे लोकांनी. पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला की माझे एक काका आहेत आणि ते काका आहेत ना, मी काहीही जरी चूक केली ना, त्यांचं उत्तर एकच असतं की हा मोबाईल जास्त वापरतो ना म्हणून. मी आजारी पडलो, काहीला बोलणार त्याचा मोबाईल कमी कर, मी माझं पोट दुखतंय का, ते म्हणतात ह्याचा मोबाईल वापरतो म्हणून ह्याचं पोट दुखतं दिवसभर. आपण जर बघितलं ना, ॲक्च्युअलमध्ये जर बघितलं तर बऱ्याच जणांचा मोबाईल हा खूप मोठा विषय आहे. लोक आजकाल टॉयलेटमध्ये गेले तरी मोबाईल घेऊन जातात आणि नंतर म्हणतात माझं पोट साफ होत नाही. जेवताना मोबाईल वापरतात आणि नंतर म्हणतात की मला पचत नाही. मग आणि आता अजून लोक एवढे ॲडिक्ट झालेत की ब्रश करताना पण त्यांच्या हातात मोबाईल लागतो. तर ह्या मोबाईलचा किती इफेक्ट पडतो ब्रश करण्यावर? 100% ना. तुम्ही ब्रश कसं करणार? म्हणजे एका हातात फोन घेऊन जर एका हाताने ब्रश करताय, तर तुम्हाला कळणारच नाही की किती प्रेशरनी ब्रश करताय, बरोबर ना? म्हणून तर जेंट्समध्ये मी सांगितलं की जास्त प्रमाणामध्ये फोर्सफुली ब्रश केला जातोय आणि तिकडे ब्रिसल्स, म्हणजे तुम्ही जर बघितलं की जर तुम्ही ब्रश करताय तर 15 दिवसांमध्ये जर तुमचा ब्रश खराब होतोय, ब्रेसेस खराब होतात आहेत, याचा अर्थ तुम्ही चुकीच्या पद्धतीने ब्रश करताय. कारण का लक्ष पूर्णपणे फोनकडे आहे, बऱ्याचदा फोनकडे बघताय आणि तुम्ही ब्रश करताय, तर व्यवस्थित ब्रशिंग होणारच नाही आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही ब्रश करताय आणि तुम्ही जेवताना पण फोन बघूनच जेवण करताय, बऱ्याचदा असं होतं की फोन बघूनच जेवलं जातं. तर त्या केसमध्ये काय होतं की जेवताना तुमच्या ब्रेनमध्ये सेन्सरी नर्व्समधून तुमच्या सलायव्हरी ग्लँड्सला एक इम्पल्स, म्हणजे एक सेन्स पाठवला जातो की सलायवेशन, म्हणजे लाळ तयार करायची आहे जेवताना. पण ती लाळ तयारच केली जात नाही, कारण का आपलं लक्ष आहे फोनमध्ये. आपण काय खातो याकडे आपण बघतच नाही. आपण समजा आपल्या आवडीचा पदार्थ खातोय, तर जास्त लाळ तयार होते आपल्या तोंडामध्ये. आपण आवडीचं खातोय ना आवडीचं खातोय हेच आपल्याला माहिती नसतं, कारण आपलं लक्ष तिकडे नाहीच आहे. त्यामुळे जेवतानासुद्धा लाळ त्या प्रमाणात न तयार झाल्यामुळे जेवणानंतर जो बोलस, म्हणजे जो घास गिळला जातो, तो सुद्धा तितका बारीक न होताच गिळला जातो. त्यामुळे पोटाचे पण आजार होणार तुम्हाला, ॲसिडिटी होणार. ॲसिडिटीमुळे दातांचा लेअर कमी होणार आणि त्यामुळे परत दातांना ठणक लागणार. तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत. म्हणजे तुम्ही व्यवस्थित ब्रश करत नाही आहात, त्याच्यामुळे दातांची कीड वाढणार. त्याचप्रमाणे तुम्ही फोन बघता जेवताना, त्याच्यामुळे तुमच्या हेल्थवरती परिणाम होणार. ॲसिडिटी वाढणार, रिगर्जिटेशन, किंवा व्यवस्थित पचत नाही आहे कारण का तुम्ही घास मोठे मोठे घेत आहेत, तर आतड्यांचे पण आजार होणार. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही एकमेकांशी लिंक आहे. असं नाही की हे केलं तर एवढंच होणार. एक गोष्ट करतायत तर ती प्रत्येक तुमच्या शरीराच्या घटकाशी ती संलग्न होणार. त्यामुळे फोन तर 100% कमी केला पाहिजे, कारण का त्याच्यामुळे डोळे तर तुमचे डोळ्यांवर परिणाम होतोच आहे, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. आणि प्रत्येकाला अगदीच आपल्यापासून सगळ्यांनाच फोनपासून जितकं लांब राहता येईल तितकं लांब ठेवणं खूप गरजेचं आहे. खरी गोष्ट आहे. तुम्ही एक गोष्ट शेवटची सांगितलीत ती खूप मस्त सांगितलीत की एक गोष्ट संलग्न असते प्रत्येकाला. तुमची एक हॅबिट तुमचं लाईफ टाईम इफेक्ट करू शकते. आणि कदाचित तुम्ही दात स्वच्छ न करणं त्याने हार्ट अटॅक येतो, आपल्याला हे समजलं. तसं हे पण किती इम्पॉर्टंट आहे आपल्याला ह्या पॉडकास्ट मधून समजलं आपल्या ऑडियन्सला. तर धन्यवाद मॅडम, तुम्ही आलात आमच्या चॅनलवर, लोकांना गाईड केलं. आणि असं पहिल्यांदा डॉक्टर बघितलं की ते लोकांना म्हणतात की त्यांचे पेशंट कमी करतात, परत गिफ्ट पण देतात की जर तुम्ही चांगले वागला, तुम्ही रोज ब्रश केले तर आम्ही तुम्हाला ब्रश देऊ, आम्ही तुम्हाला गिफ्ट सॅम्पल्स देऊ. असं तुम्ही बरंच काय काय तुमच्या क्लिनिकमध्ये करत आहात. तर हे करत राहा असंच. आणि परत धन्यवाद. हा, मी पण धन्यवाद बोलते, कारण का इथे आल्यानंतर बऱ्याच गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतील, त्यांना दातांचे महत्त्व कळेल, बऱ्याच सगळ्या ज्या सवयी आहेत त्याचा परिणाम शरीरावर कसा होतो हे पण त्यांना समजेल. तर माझ्याकडून पण सगळ्यांना परत एकदा धन्यवाद. तर कसा होता हा एपिसोड आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.
आय होप तुम्हाला खूप ह्या एपिसोड नॉलेज भेटलं असेल आणि आपल्या लहानपणीपासूनच्या ज्या कन्सेप्ट आहेत ते सगळ्या क्लिअर झाल्या असतील ह्या एपिसोडमध्ये. तर जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण जेवढे तुम्ही सबस्क्रायबर आपले वाढवाल तेवढे आपण चांगल्या चांगल्या प्रकारचे गेस्ट आणू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन देखील मिळेल. आणि म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.